माझा दुरांवर तर वैष्णवी हगवणेंच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे देणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे सांगितलंय। वैष्णवी यांचं 10 महिन्यांचं बाळ राजेंद्र हगवणेच्या मावस भावाकडे होतं आणि ते आता कसपटे कुटुंबीय अर्थात वैष्णवीच्या आईवडिलांकडे दिलं जाईल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे बाळ आपल्याला मिळावं यासाठी कसपटे कुटुंबीय आग्रही आहेत। निलेश चव्हाण नावाच्या एका व्यक्तीकडे हे बाळ होतं। त्या व्यक्तीकडे आज सकाळी ते बाळ घेण्यासाठी गेले असता कोणीही दाद दिली नाही, दरवाजा उघडला गेला नाही। पण अर्थात हे बाळ आम्हाला मिळावं यासाठी कसपटे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत। बाळ सातत्यानं रडतंय आणि त्या संदर्भातला एक फोन कसपटे कुटुंबियांना गेलेला होता आणि त्यानंतर बाळाला आणण्यासाठी गेले असता निलेश चव्हाण यानं बंदुकीचा धाक दाखवून बाळ देण्यास नकार दिला। हा निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबियांचा नेमका संबंध काय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ हे राजेंद्र हगवणेंच्या मावस भावाकडे होतं असं देखील कळतंय आणि वैष्णवी हगवणेंच्या बाळाचा ताबा आता वैष्णवीच्या आईवडिलांकडे दिला जाणार आहे असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय। आणि स्वतः रुपाली चाकणकर सध्या आपल्यासोबत आहेत। रुपालीताई नमस्कार। अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, 10 महिन्याचं बाळ आहे आणि ते सुरक्षित हातात सुखरूप पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे। काय प्रयत्न केले जाणार आहेत याच्यामध्ये? वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही दुर्दैवी घटना आणि त्यानंतर अर्थानं ह्या 10 महिन्याच्या बाळाचा विचार आपल्या समोर येतो। यामध्ये पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक असलेले चव्हाण यांच्याकडे होतं। त्यानंतर बाळ हे राजेंद्र हगवणे यांचे मावस भाऊ यांच्याकडे होते। ते संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आज या बाळाचा ताबा वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांकडे देण्यात येईल आणि पोलिसांच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया पार पडेल। रुपालीताई, काही वेळापूर्वी कसपटे कुटुंबीय वैष्णवीचे आईवडील ज्यावेळी बाळ आणण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना कोणतीच दाद मिळाली नाही, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। आपल्याला काही कल्पना आहे, आपल्याला काही माहिती आहे सध्या हे बाळ कोणाकडे आहे ज्यासाठी तुम्ही पावलं उचलणार आहात? मला तेच तुम्हाला सांगते मी की हे बाळ त्यांचे राजेंद्र हगवणे यांचे मावस भाऊ यांच्याकडे होते। आता पोलीस प्रक्रिया करून पोलिसांच्या माध्यमातूनच हे बाळ आईवडिलांकडे देण्यात येईल। एक शेवटचा प्रश्न विचारते। हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे। हुंड्यासाठी अशा प्रकारे त्रास देणं, अर्थात राजेंद्र हगवणेंवरती तर गुन्हा दाखल झालेलाच आहे, पण महिला आयोगाकडून पुढे काय ॲक्शन घेतली जाणार आहे? माझी एक आपल्याला देखील विनंती आहे, 19 तारखेपासून राज्य महिला आयोग यामध्ये सुमोटो दाखल करून कारवाई करते। तर सुरुवातीपासून आयोगाने याच्यात काय काय केले आणि प्रत्येक वेळेस येऊन भूमिका मांडली आहे आणि जी सुमोटो आजतागायत आयोगाकडे कोणती तक्रार दाखल नाहीये। सुमोटो प्रोसेस करून आयोगाने सुरुवातीलाच याबाबतची कारवाई करावी अशा सूचना या बावधन पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत। ज्यावेळेस आपल्याही बातम्या माध्यमांच्या येत नव्हत्या त्याच्या अगोदरपासून आयोग याच्यामध्ये सक्रिय आहे आणि तेव्हापासून आयोग यामध्ये कारवाई करतोय। आरोपी 3 आरोपी अटकेत आहेत, 2 आरोपी फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी पोलिसांची टीम असेल, सायबर टीम, क्राईमची टीम आणि त्याचबरोबर अँटीगुंडा टीम या सगळ्या 4 टीम ह्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे गुन्हा नोंद आहे, कारवाई ही कडक कारवाई होतीये। आरोपींचा तपास सुद्धा लागेल, याच्यामधून कोणाचीही सुटका होणार नाही। जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, त्याच्यासाठी आयोग पाठपुरावा करतोय। त्याच्यामुळे सातत्याने अगदी सुमोटो करण्यापासून, गुन्हा दाखल करण्यापासून, आरोपीचा तपास करून त्या आरोपींवरती गुन्हे तर दाखल झालेले पण कारवाई करून आता बाळाचा ताबा सुद्धा त्यांच्या आई वडिलांकडे देण्यापर्यंत आयोग हे अत्यंत सक्रिय आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो। रुपालीताई, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर राष्ट्रवादीचा बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेच्या सुनेनं आत्महत्या केल्यावर आता 9 महिन्यांच्या बाळावरून वाद पेटलाय। वैष्णवीचं बाळ तिचा नवरा शशांकनं त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा आरोप कसपटे कुटुंबानं केलाय। मात्र बाळ ताब्यात देण्यास नकार दिला जातोय। वैष्णवीचे काका आजही बाळ ताब्यात घेण्यासाठी चव्हाण कुटुंबाकडे गेले, मात्र त्यांना दारच उघडलं गेलं नाही। बाळ आत आहे की नाही याचीही त्यांना आता खात्री उरलेली नाहीये।